हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर आज मस्त अशी सुंदर दिवसाची सुरुवात झाली होती. तर त्यानंतर मी सकाळी जेवणामध्ये बनवायला घेतले होते कारल्याची भाजी. कारल्याची भाजी कोणाकोणाला आवडते नक्की सांगा. खरं तर कारल्याची भाजी खूप जणांना आवडत नाही, पण ती शरीरासाठी खूप छान आहे, चांगली आहे. तर मी इकडे बनवायला घेतली होती कारल्याची भाजी. पहिल्यांदा मी कारले स्वच्छ असे धुवून व्यवस्थित चिरून घेतले होते आणि त्यात मीठ टाकून थोड्या वेळ ठेवले होते आणि त्यानंतर ते स्वच्छ धुवून घेतले आणि इकडे कढईमध्ये तेल टाकून जिरी मोहरीची फोडणी दिली होती आणि जिरी मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकले होते कारले. इकडे आपण बघू शकता मी कारल्याच्या छोट्या छोट्या स्लाइस केल्या आहेत आणि त्यात टाकल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ घालून थोड्या वेळासाठी कारल्याची भाजी झाकून ठेवायची आहे. तुम्हाला हळद वरून टाकायची असेल शिजण्यासाठी तर तुम्ही टाकू शकता. मी ही टाकली आहे. त्यानंतर मी इकडे थोड्या वेळासाठी गॅस कमी करून कारलं मंद आचेवरती शिजण्यासाठी ठेवले आहे. तर आपण बघू शकता की कारलं मस्त असं शिजतं. जेव्हा तुम्ही असं पॅकमध्ये जेव्हा झाकून ठेवता तेव्हा व्यवस्थित कारल्याची भाजी शिजते. त्यानंतर इथे बघू शकता कारल्याला मस्त असं पाणी सुटलं होतं. मिठाचं पाणी सुटल्यानंतर कारलं व्यवस्थित शिजतं. तर इकडे बघू शकता मस्त असं टेक्स्चर येत आहे कारल्याच्या भाजीला. कोणाकोणाला कारल्याची भाजी आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मी चवीसाठी मस्त असं थोडंसं आपलं घरगुती काळं तिखट घातलं होतं आणि व्यवस्थित कारलं शिजल्यानंतर आपल्याला हे सर्व घालायचे आहे. त्यानंतर मी कोथिंबीर, लसूण आणि खोबरे मस्त असं कुटून घेतलं होतं मिक्सरमध्ये. ते ह्याच्यामध्ये मिक्स केलं आणि खोबरं वगैरे ते थोडंसं हे होण्यासाठी मी वरून थोडंसं पाणी घातलं आहे याला, जेणेकरून कारलं अजून मस्त शिजेल आणि व्यवस्थित जास्त सुक्कं पण लागणार नाही, व्यवस्थित खातानाही कोरडे कोरडे वाटणार नाही. म्हणून त्यामध्ये थोडेसे पाणी घालून थोड्या वेळासाठी कारले शिजायला ठेवले आहे. इकडे बघू शकता मस्त असं कारल्याला टेक्स्चर आलं आहे. खूप छान लागतं असं बनवलेलं कारलं. तुम्ही नक्की ट्राय करा आणि नेहमी कारल्याची भाजी खात राहा. शरीरासाठी खूप छान आहे. पित्तासाठी कारले खूप खूप छान आहे. ज्यांना कुणाला पित्ताचा त्रास आहे त्यांनी कारल्याची भाजी अवश्य खा. आठवड्यातून 2 वेळा खाल्ली तरी चालेल. त्यानंतर इकडे बघू शकता मी थोडे पाणी घातले होते. ते थोडे पाणी व्यवस्थित आटत आल्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 चमचा दाण्याचं कूट घातलं आहे. दाण्याचं कूट पण जास्त घालायचं नाही, भाजी दाण्याच्या कुटावर जाते. तर अशा पद्धतीने तुम्हीही एकदा कारल्याची भाजी करून पहा, खूप छान लागते. रेसिपी आवडल्यास कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला कृपया प्लीज सपोर्ट करा, जेणेकरून मी तुम्हाला नवीन नवीन रेसिपी घेऊन येईन. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.